मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी उजळणी तासिकामध्ये आपण आहोत. घटक चाचणी क्रमांक 1च्या प्रिपरेशन करता तुम्हा सर्वांचं या तासिकेमध्ये सर स्वागत. बाळांनो, पहिल्यापासूनचे लेक्चर सगळे पूर्ण केलेले आहेत. त्यासाठी नवीन जॉईन होणाऱ्या मुलांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून ते सगळे लेक्चर्स तुमच्याजवळ येतील. साधारणतः रिव्हिजन पहिल्या 2-3 टॉपिक्सचे सगळेच्या सगळे भाग आपण सगळीच एक्झाम्पल्स आपण पूर्ण केलेत. आता काही उजळणी वजा भाग की इथं आपण हा भाग बघतोय. तर काही प्रश्न बघूया कसे आहेत. हे बघा की असं एक फिगर आहे, इथं ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये एक लाईन पॅरलल आहे, याला ही XY लाईन आहे आणि ही पॅरलल आहे आणि ABC नावाचा हा ट्रायंगल आहे. आता ही लाईन जर पॅरलल असेल तर हे दोन ट्रायंगल्स, आता इथले दोन ट्रायंगल्स कोणते सांगा बरं. हां, AXY आणि ABC हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील का, समरूप असतील का? होय, कारण हा आणि हा त्याचा संगत कोण असणार, हा आणि हा त्याचा संगत कोण असणार. आणि ए टेस्टनुसार हे दोन त्रिकोण, कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत ते लिहा. AXY सिमिलर टू द ट्रायंगल, काय लिहायचं होतं बघा बरं, सिमिलर टू द ट्रायंगल ABC बेसिक ट्रायंगल. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोणती कसोटी म्हणू शकता तुम्ही? ए किंवा कोको कसोटी असं म्हणू शकता. ओके. आणखीन समरूपतेच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असे आहेत, सोपे प्रश्न, त्याचे प्रिपरेशन आपल्याला असायला पाहिजे, त्याची तयारी ही आपल्याकडे असायला पाहिजे. समजा की हा एक हे पेअर्स दिले ट्रँगलचं. हे बघा असं आहे, असं एक आहे ट्रँगलचं पेअर. हे आहे 3, 4, 5, हे आहे 6, 7, 8, 6, 8, 10. आणि असं विचारलं की हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत काय बघा. इथं मात्र आता हे दोन ट्रँगल सिमिलर होते का, हे कसोटी आणि ए टेस्टनुसारची समरूपता आपण शिकलेली आहोत. हे डिटेलमध्ये परत आणि प्रकरण क्रमांक 1च्या काही तासांच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ज्याने अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि पहिल्यापासूनचे लेक्चर बाळांनो जरूर अटेंड करा. रिव्हिजन म्हणून आपण हा भाग बघतोय, उजळणी वजा भाग. पहिल्यांदा हा भाग आपण पूर्ण केला आहे. हे 9th स्टँडर्डमधलं समांतर रेषा हे संगत कोण, एकरूप असणे, ह्या गोष्टी तिथं होत्या. इथं मात्र हे दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी समजा की याचं नाव LMN आहे आणि याचं नाव XYZ असं आहे. तर इथं ज्या बाजू आहेत, आता समजा की तुम्ही LM ही उभी बाजू घेतली आणि ही XY, ह्याचं गुणोत्तर बघा बरं काय येणार, 6/3. याचं गुणोत्तर 2 असं एक येणार. आता सगळ्याच बाजूचं गुणोत्तर तुम्ही तपासून बघा. आता MN/YZ बघा, MN/YZ, हां, याचं बघा बरं किती येणार. आता 8/4 म्हणजे परत 2 असं एक येणार. परत तिसरी बाजू बघा, ही तिरकी आणि ही तिरकी, LN आणि बघा ती XZ. ह्या तिन्ही बाजूंचं प्रमाण हे सारखं आहे. आणि जेव्हा एका त्रिकोणाच्या समरूपता ही मुळात बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप, पण बाजूच जर प्रमाणात असल्या फक्त तरीच सुद्धा ते त्रिकोण समरूप असतात, कोण आपोआप एकरूप येत असतात. आणि म्हणून हे दोन त्रिकोण आता समरूप आहेत. पण कोणती कसोटी होणार सांगा बरं. बा या टेस्टनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपण म्हणणार. हे बाळांनो डिटेलमध्ये कळायला पाहिजे, यासाठी पहिल्यापासून लेक्चर तुम्ही अटेंड करणं गरजेचं आहे. तेही गोष्टी तुम्ही पडसी बघावं. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आत्ता पूनमनं सूचना सांगितली की जरा अक्षरं अस्पष्ट दिसत आहेत, त्यासाठी जरा मोठी अक्षरं काढायचे प्रयत्न माझा राहील की जेणेकरून तुम्हाला ते समजेल, कळेल. अगोदरच गणिताबद्दल थोडीशी नाराजी असते, इंटरेस्ट कमी असतो आणि त्यातही अस्पष्ट दिसायला लागलं की नको वाटतं. तसा माझा प्रयत्न राहील बाळांनो की तुम्हाला ते स्पष्टपणे तुम्हाला दिसेल, असा माझा प्रयत्न राहील की स्पष्टपणे संबोध सगळे क्लिअर होतील. पण पहिल्यापासून अटेंड करा. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत. सगळा अभ्यास, सगळेच्या सगळे प्रॉब्लेम, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. तुमच्या सहकार्याबद्दल विशेष आभार. हां, पुन्हा असं एक आहे बघा, काही ॲक्टिव्हिटीचाही प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत. एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला लागणार आहे. 3-4 2-2 मार्काचे प्रश्न असणार आहेत. पर्यायी उत्तर द्या असे पण असणार आहेत. याच्यामध्ये पण काही ऑप्शनल्स आपल्याकडं असणार आहेत. आणि प्रकरण क्रमांक 1 आणि 2चा तो असा सुंदर असा मिलाप करून हा पेपर निघणार आहे. सोपा पेपर आहे, त्यामुळे चिंता नको करू. समजा की असं दोन त्रिकोण समरूप असतील. प्रकरण क्रमांक 1 आणि 2चं मिक्सिंग करतोय आपण इथं, त्यामुळे प्रकरण क्रमांक 1 आणि 2 मधल्या संबोध संकल्पना आपल्याला त्या माहिती असायला पाहिजेत. हा PQR नावाचा त्रिकोण आहे, त्याच्या बाजूचं गुणोत्तर ABCPQ आहे ना, ABCPQ
हे गुणोत्तर आहे बाळांनो 2:3, 2 किंवा 2:3 असं आहे. तर आता ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला असं पूर्ण करायला सांगितलं आहे की तुम्ही हे कंप्लीट करा. 2 समरूप त्रिकोण असतील तर त्याच्या बाजू कशा असतात, त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं राहतं याच्या संदर्भातला एक संबोध तुम्ही शिकलेला आहात. तो संबोध असा होता बघा. आता 2 त्रिकोण समरूप आहेत आणि त्याच्या क्षेत्रफळांचा भागाकार. या प्रकरणातला थोडासा गोंधळ असा होता की पहिल्यांदा ते त्रिकोण समरूप नव्हते तेव्हा पाया गुणिले उंची, समान पाया समान उंची होते. पण समरूप झाल्यानंतर पाया उंची हा भाग निघूनच जातो आणि पाया गुणिले उंचीच्या ऐवजी बाजूचा वर्ग होतो, हा भाग इथं होता. मग इथं त्याने असं इथं कुठल्या बाजूचा वर्ग लिहिणार, इथं कोणत्या किमती घेणार आणि मग तुम्ही त्याचं उत्तर फायनल काय लिहिणार, असा तो ॲक्टिव्हिटी बेसचा प्रश्न आहे. जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात. ओके. आणि त्या प्रमाणात बाजू कशा असणार सांगा. आता कुणाचा वर्ग, संगत बाजूंच्या पेअरचा. म्हणजे इथं लिहिणार आहे आपण AB आणि इथं लिहिणार आहे PQ. आता ह्याची किंमत भरूया 2:3 त्याचा वर्ग. याचं उत्तर येणार बाळांनो 4:9. ओके. असं 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. आणि असे ॲक्टिव्हिटी बेसचा एखादा प्रश्न आपल्याला सोपा सॉल्व करावा लागणार आहे. हां, आता शाब्दिक गणितामध्ये कसं येणार हेच गणित. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 3:5 आहे. मी हे लिहित बसलो की तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाही आणि लिहायला मला वेळही लागेल. 2 समरूप त्रिकोण, समजा हे असेच 2 त्रिकोण आहेत आणि त्याच्या बाजूचं गुणोत्तर 3:5 आहे. इथं 2:3च्या ऐवजी 3:5 आहे. तर आता तुम्ही त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती येणार बघा. हेच परत हेच परत हेच परत, फक्त किमती बदलणार. इथं 3 आणि इथं काय घेणार सांगा तुम्ही 5. आता याचं उत्तर, आता 2 3चा वर्ग किती होणार सांगा 9 आणि 5चा वर्ग होणार 25. असं आपल्याला गणित. जर बाजूचं गुणोत्तर 3:5 दिलं तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे आपल्याला असं लिहावं लागेल. त्याचं उत्तर येणार आहे बघा किती येणार सांगा बरं 9:25 असं उत्तर येणार आहे. आता बाळांनो लक्षात. ओके. असा हा 3:5 9:25 असं त्याचं गुणोत्तराचं वर्ग येणार होतं. क्षेत्रफळ, पायथागोरस आणि समरूपता याचं मिक्सिंग करून हा टॉपिक असेल. आपल्याला तो तसा ती टेस्ट आपल्याला द्यायची आहे. त्यामुळं मिक्सड प्रॉब्लेम्स आपण इथं बघतोय. ओके. हां, एका 2 किंवा 3 मार्काचे प्रश्न, 1 गुणांचे प्रश्न असेही असणार आहेत, 2 गुणांचे असणार आहेत, 3 गुणांचे असणार आहेत. त्यामुळे थोडंसं काम जास्ती आपल्याला करावं लागेल. तोही भाग तुम्हाला माहिती असू द्या. तर असं आहे बघा, एका चौरसाचा कर्ण हा 10√2 आहे. तर तुम्ही त्याची परिमिती काढा. एका चौरसाचा कर्ण 10√2 आहे तर तुम्ही त्याची परिमिती काढा. हा चौरस आहे. चौरस प्रॉपर्टी सर्वात जास्त असणारा, त्याचा कर्ण दिला आहे. तो कर्ण आहे बाळांनो 10√2, 10√10, 10√2. तर त्याची पेरिमीटर काढायची आहे. म्हणजे याची एव्हरी साईड्स ह्या स्क्वेअर आहे, सगळ्या सारखा असणार आहेत. इथं तुम्ही पायथागोरस यूज करू शकता किंवा प्रॉपर्टी यूज करू शकता. ज्यांना प्रॉपर्टी माहिती आहे ते समभुज बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. 1/2 आणि हे 10√2. याचं उत्तर येणार 10. समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. ही प्रॉपर्टी त्याला माहिती आहे ते उत्तर असं काढेल 10. मग हे 10 10 ह्याची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असं करतो आणि याचं उत्तर येणार 40. समजा की प्रॉपर्टी माहिती नाही, प्रॉपर्टी तुम्ही विसरला आहात किंवा तुम्हाला ती ऐनवेळी आठवली नाही, तर तुम्हाला हे असंही सॉल्व करता येईल. एक्स वर्ग पायथागोरस प्रमेय. हे जरा का सोपं जातं, कारण हे तुम्ही पूर्वीपासून हे पायथागोरस प्रमेय शिकत आलेला आहात. पूर्वीपासून म्हणजे अगदी 6वीपासून. हे होणार बाळांनो 2x वर्ग. ह्याचं काय होणार बघा 10चा वर्ग 100 आणि वर्गमूळ 2चा वर्ग 2. हे 2ला 2 कॅन्सल करूया. x वर्ग बरोबर 100 म्हणजेच x बरोबर बाळांनो 10 येणार. म्हणजे याची बाजू ही 10 होणार आहे आणि परिमिती म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 4 वेळा 10 येणार. परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज असते. असं हेही गणित परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं, किंवा पुन्हा बऱ्याच पेपरमध्ये हे पण गणित परीक्षेमध्ये आलं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला सोडवायचं आहे, ते करून घ्यायला पाहिजे. ओके बाळांनो, ठीक आहे. यानंतर असेच काही प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. गणित मैत्रीला जॉईन होणाऱ्या, नव्यानं जॉईन होणाऱ्या
मुळात आपल्यापासून जून जुलैपासून जॉईन असणाऱ्या सर्व मुलांचं सर स्वागत. तरी पण बाळांनो, सगळे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे आहेत. पहिल्यापासूनचे लेक्चर्स ऐकाल अशी अपेक्षा आत्तापर्यंत सहकार्य करत आलात. संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्यासाठी सादर होते. जेवढं म्हणून चांगल्या रीतीने तुमच्यासोबत व्यक्त होता येईल. तुमचे टीचर्स, ज्या टीचर्सनी मला जोडून दिलं ते सर्व टीचर्स आणि आपण सर्वजण बरोबर आहोत. जेवढं काही सुलभतेनं तुमच्यासमोर आणता येईल असा आमचा प्रयत्न राहील. पुन्हा रिक्वेस्ट राहील की गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एका आयताची लांबी आणि रुंदी ही 35-12 आहे, तर कर्णाची लांबी काढा. एक आयत आहे, आयत लांबी 35 आहे, रुंदी 12 आहे. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो हेही तुम्हाला माहिती आहे. आयत तुमचं पेन पुस्तक, तुमचं वही पुस्तक तुमचं, त्यानंतर तुमच्या समोरचा फळा, तुमच्या बेंचचं सुद्धा फ्रंटलाईन किंवा तुम्ही बसता ते सुद्धा बघा की हे असं काटकोनी आयताच्या आकाराचं आहे. तुमच्या घराचा दरवाजासुद्धा आयताच्या आकाराचा आहे. मोस्टली जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये खिडक्यासुद्धा सगळ्या आयताच्या आकाराच्या आहेत. तर ह्याच्या कर्णाची लांबी काढा. सिम्पल पायथागोरस आहे. पायथागोरस कर्णवर्ग बरोबर बाजूचा वर्ग बरोबर x वर्ग बरोबर 12चा वर्ग 92, 144, 35चा वर्ग करताना 5चा वर्ग 25 करायचं आणि इथं 3 आहे ना त्याचं गुणिले 4 करायचं. शेवटची संख्या म्हणजे एकक स्थानी 5 असताना हा वर्ग आपण असा करून घेतो. किंवा बाळांनो तुम्ही 35चा वर्ग 35 गुणिले 35 करा, त्याचं उत्तर 1225 येईल. x वर्ग बरोबर आता हे बघा, हे 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 आणि हे 1369 आलं. आपल्याला x वर्ग नको आहे, x किंमत पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्याचं दोन्ही बाजूचं बाळांनो ह्याचं वर्गमूळ काढायला पाहिजे नाही का. आता वर्गमूळ काढताना सुद्धा थोड्याशा तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे. याचं वर्गमूळ काढूया, ह्याचं वर्गमूळ x आणि याचं वर्गमूळ किती येतं. साधारण बाळांनो हे असं राहतं. हे जे 1225चं वर्गमूळ माहीत झालं का तुम्हाला? 35, कारण आत्ताच ते केलं आहे. त्यानंतर त्याच्या सर्वांची सोपी संख्या होती 40चा वर्ग बघा, 4चा वर्ग 16, 1 शून्यचा वर्ग 2 शून्य. ह्याच्या दरम्यान आपली संख्या असणार आहे. पण एक अंदाज असा बनायचा. आता समजा 36 असतं पॉसिबल बे. 36 गुणिले 36 करताना शेवटची संख्या 6 येणार, पण इथं शेवटची संख्या 9 आहे, कॅन्सल. आता दुसरा पर्याय 37 असताना शेवटची संख्या 37 गुणिले 37 करताना 7 49 ही पॉसिबिलिटी आहे बघा. याचं वर्गमूळ तर तपासून बघा, ह्याचं उत्तर येणार आहे 37. असा आपल्याला अंदाज बनता आला पाहिजे. हा असणार आहे त्याचा कर्ण. 37 सेमी काय असेल ते युनिट्स. सोपं पायथागोरस, सोप्या टेक्निक्स आपल्याला माहिती असायला पाहिजेत. अशा रीतीनं पायथागोरसच्या प्रमेयावरचं गणितसुद्धा तुम्हाला सहजपणे सोडवायचं आहे आणि तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करूया. ओके, जरा पटपट जास्तीत जास्त गणितं कशी पूर्ण करता येतील तो भाग बघूया. असा भाग बाळांनो हा पायथागोरसचं प्रमेय वापरता आलं पाहिजे. आजच्या टेस्ट पेपरमध्ये, आजच ज्या पेपरमध्ये ही चाचणीचे पेपर होते त्या पेपरमध्ये असा अंदाज बनवता आला पाहिजे, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवता आला पाहिजे. धन्यवाद बाळांनो. मित्रांना सांगताय, चांगल्या रीतीची मदत करताय, समजून घेताय, काय प्रॉब्लेम्स असेल मला शेअर करताय, सांगताय त्या मुलांच्यासाठी. तुम्ही मला काय कळत नाही हे सांगितल्याशिवाय मलाही कळणार नाही. ओके, कमेंट बॉक्समध्ये त्याचं रिपोर्टिंग करताय. अक्षरं स्पष्ट दिसत नाहीत, आज पूनमनं असं सांगितलं मला. ठीक आहे बेटा, त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती केली जाईल. ओके, तर याच्या पुढचाही प्रश्न असा आहे बघा. हा एक ट्रायंगल दिला आहे त्याने. ह्या ट्रायंगलमध्ये RST असा आहे आणि ह्याच्या ट्रायंगलच्या बाबतीमध्ये हे 12 आहे, हे 30चा अँगल आहे आणि ह्या दोन साईडची लांबी काढायला सांगितल्या. ह्याच्या किमती काढा. RS किती असेल आणि ST किती असेल. पहिलं जनरल नॉलेजचा भाग असा होता, हा 90चा आहे, हा 30चा आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मारांची बेरीज बाळांनो किती असते? हां बोला, किती असते? त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती असते? करेक्ट, 360 का 180. त्यामुळे हा 90 120 झालं, म्हणजे हा 60 असणार. आता आपल्याला 30 अंशाच्या कोणासमोरच्या बाजू 30च्या बरोबर समोर बघा, हे आहे RS ही कर्णाच्या निमपट असते. निमपट म्हणजे 1/2 पट. कोणाच्या? कर्णाच्या 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू.
30 अंशाच्या कोणासमोरच्या बाजूचा हा गुणधर्म आहे. बरोबर निम्मे असते. हा RT दिला आहे त्यांनी 12, ही हेल्पलाईन आपल्याकडं बेके बेबे सक 12 अशा रीतीनं हा त्याच्या निम्मा म्हणजे 6 असणार आहे. 60 अंश कोणासमोरची बाजू आहे बाळांनो ST. 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू आहे तिचं नाव आहे ST. ST ही बाजू मात्र वर्ग ह्या 1चं वर्गमुळात 3 करायचं. 1चं वर्गमुळात 3/2 आणि परत RT आहे. वर्गमुळात 3/2 आणि RTची लांबी बघा 12 आहे. बेके बेबे सख्ख 12 एकूण उत्तर येणार 6 वर्गमुळात 3. असाही भाग असं एखादं गणित आपल्याला 30-60-90च्या प्रमेयाचा वापर करून 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, तर 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 फूट असते. या गुणधर्मावर आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी अद्यापही केलं नाही त्यांनी. संपूर्ण 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम तुमच्यासमोर अगदीच आपण एक पर्याय व्यवस्था करतो आहे की काही ही म्हणजे यावर्षी बाळांनो तसं ऑनलाईन आणि ऑफलाईनचं दोन्हीचं मिक्सिंग करून थोडंसं इंट्रोडक्शन जरी झालं, तुम्हाला थोडंसं हे काय आहे कळालं, तर तुमच्या पुढच्या शिक्षणाला त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. हां, एक समभुज त्रिकोण आहे. त्याची लांबी हे बघा, हा समभुज त्रिकोण आहे 2A 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 आहे. तर याची हाईट किती असेल, उंची किती असेल? बेसिक नॉलेज बोलणं आत्ताच आपण शिकलो ते. हाईट म्हणजे इथून टाकलेलं परपेंडिक्युलर असं हे हाईट. करेक्ट. हाईट म्हणजे 90चा अँगलमध्ये आल्यानंतर होतं ते एक बरोबर. यानंतर बाळांनो लक्षात आलं का बघा तुमच्या, हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे हा जो प्रत्येक कोण आहे, हा कोण प्रत्येक कोण किती अंश असणार? समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण सारखा असतो आणि तो 60 अंश असतो. बरोबर. आता आपल्याला या त्रिकोणाची ही AD नावाची ही उंची काढायची आहे. म्हणजे बाळांनो पुन्हा 60 अंशाच्या कोणाच्या या त्रिकोणामध्ये जाऊया. 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू आपल्याला काढायची आहे. हां, आत्ताच जे शिकलो होतो आपण, 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू म्हणजेच आपली उंची आहे. बघा इथं आपल्याला जे शोधायला सांगितले ते हाईट ही जी AD आहे ही 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू आहे. इकडे पण 60च्या इकडे पण ही वर्गमुळात 3/2 पट कुणाच्या? कर्णाच्या. कर्ण बघा 2A, हे कॅन्सल झालं. A वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 3A, वर्गमुळात 3A असं तुम्ही उत्तर त्याचं लिहू शकता. 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्णाच्या काय असते? वर्गमुळात 3/2 पट असते. ही त्याची उंची. ओके, हा भाग होता. परत एक असा एक ट्रँगल आहे. त्या ट्रँगल हा काटकोन त्रिकोण आहे. परत एक परपेंडिक्युलर काढलं आहे, असं परपेंडिक्युलर असा काढला आहे आणि मग आपल्याला असं परपेंडिक्युलर काढलं इथं आणि हे मग PQR आहे, PQRS हे 2 आहे आणि हे 8 आहे आणि QSC लांबी काढायला सांगितलं. आता इथं आपण हा पण भाग डिटेलमध्ये बघितले बाळांनो. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकला सूर्यलंब हा कर्णाच्या विभाजनाचा भूमितीमध्ये असतो. भूमितीमध्ये म्हणजे QSचा वर्ग बरोबर ह्या 2 तुकड्यांचा गुणाकार करायचा. PS गुणिले SR 2 गुणिले 8, 8 दुनी झालं 16 आणि हे झालं QSचा वर्ग. QSचा वर्ग 16 म्हणजे QS किती येणार सांगा बरोबर? QS येणार बाळांनो 4. 8 दुनी 16 म्हणजे ते येणार. QSचा वर्ग 16ला म्हणजे QSची लांबी येणार 4. असा हा भाग या छोट्या छोट्या एक्झाम्पल्सनी सोपा वाटणारा भाग तुम्हाला परीक्षेसाठी आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. मोस्टली अशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत परीक्षेमध्ये आलेत. त्याचा एक भाग होता. आणखीन एक ह्या धड्याचा 3 किंवा 4 मार्काचं गणित येत असताना एक गणित महत्त्वाचं प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये आलं, तेच गणित आपण जरासं पूर्ण करून घेतोय. तेच गणित तुम्हाला सांगतोय की हे बघा, ही प्रश्नपत्रिका पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकांचा अंदाज किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न सायमल्टेनियसली आलेत हा भाग आहे. ह्या धड्यामध्ये आणखीन एक भाग येऊन गेला, तो म्हणजे अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियस नावाच्या गणितज्ञानं मांडलेलं जे संशोधन होतं, पायथागोरसनी फक्त काटकोन त्रिकोणाचा विचार केला, तर अपोलोनियसनी म्हणजे सगळ्याच त्रिकोणाचा विचार केला. आता जोड्या जुळवायला जर प्रश्न इतिहासासारखा तयार करायचा असेल, पायथागोरसचा आवडता भाग होता कर्ण आणि अपोलोनियसांना आवडत होती ती मध्यगा. त्यांनी मध्यगा ह्या संकल्पनेवर आधारित स्वतःचा गुणधर्म मांडला.
ते एक ट्रूथ आपल्यासमोर मांडलं. त्यांनी 200-300 वर्षापूर्वी जे केलेलं संशोधन होतं त्याचा आपण स्टडी करतो आहे आणि आजही आपल्याला तो स्टडी म्हणजे आपण जर मनापासून नाही केला किंवा त्याचं टेन्शन घ्यायला लागलो तर मात्र एक ॲक्टिव्हिटी टाईपचा प्रश्न ह्या पेपरमध्ये जुन्या एका पाठ्यक्रमाच्या पेपरमध्ये आहे. सोपं गणित आहे. आपण ते अपोलोनियसचं प्रमेयही थोडंसं समजल्यासारखं होईल तुम्हाला, म्हणजे समजून सांगितल्यासारखं होईल आणि म्हणून अपोलोनियसचं प्रमेय आपण वर डिपेंडिंग हा प्रॉब्लेम आपण घेऊया. हे बघा इथं असं ही मध्यगा आहे त्याची. मध्यगा म्हणजे माहिती आहे का बघा तुम्हाला, हा मध्यबिंदूच असला पाहिजे आणि मध्यबिंदू आणि शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड असा असतो. अशी फिगर दिली आहे. आणि मग ह्याच्यासाठी अपोलोनियसचं मत काय काय दिले बघा. इथं आपल्याला हेल्पलाईनमध्ये अपोलोनियसचं मत अगोदर मांडूया. अपोलोनियसने असं सांगितलं होतं, एक कोणत्याही त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण नव्हता, इथं 2 पूर्ण बाजू ए बीचा वर्ग आणि ए सीचा वर्ग ह्या बाजू कुठं तिथं मध्यगा नाही आली पण कट झाल्या नाही आहेत, ह्या सुरक्षित बाजूंच्या वर्गांची बेरीज करायचं. आणि ही जी मध्यगा आहे ना, ही एक बाजू इथं कट झाली मध्यगा काढल्यामुळं, तिथं 2 वेळा त्या मध्यगेचा वर्ग दुप्पट. ते का कसं याचं प्रूफही आपण शिकलोय बाळांनो पाठीमागच्या तासांच्यामध्ये. आणि 2 वेळेला हा कुणाचा वर्ग बघा बरं, हा बी एमचा वर्ग. ह्याला म्हणायचं अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियस या गणितज्ञानं मांडलेला हे प्रमेयाचा भाग आहे, अपोलोनियसचा सिद्धांत. हे बघा ए बीचा वर्ग आणि ए सीचा वर्ग 2 वेळा मध्यगेचा वर्ग आहे आणि 2 वेळा बी एमचा वर्ग आहे. त्याच्याऐवजी तुम्ही सी एमचा वर्ग म्हटला असता तरी चालला असता किंवा सी एमचा वर्ग असं लिहिलं असतं तरी चाललं असतं, कारण हे बी एम आणि सी एम हे दोन्ही सारखेच आहेत बघा. आणि इथं ना यांनी ए बीचा वर्ग आणि ए सीच्या वर्गाची किंमत आपल्याला रेडीमेड करून पाठवल्या. याचं जे आहे ना ह्याचं त्यांनी वर्ग करून पाठवलं. इथं ए बीचा वर्ग आणि ए सीच्या वर्गाची किंमत त्यांनी ते 290 दिलेली आहे. शिवाय मध्यगा ए एमसुद्धा दिलेली आहे इथं. आणि बी सी काढायला सांगितले, हे दिले. आणि बी सीची लांबी किती असेल किंवा ही जी एक्स आहे ते 2x होणार आहे आपल्याला. हे 2 ए एमची किंमत बघा किती दिला सांगा बरं, 8 दिल्या. आणि हा बी एम वर्ग आपल्याला माहिती नाही आहे. हे रिकाम्या जागेच्या स्वरूपात ॲक्टिव्हिटी बेसनं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. थोडंसं आकडेमोडीचा भाग आहे. हे तर वर्गांची बेरीज करून त्याने आपल्याला रेडीमेड उत्तर दिले, आपण नको त्याची चिंता करायला. आता हे 290 आहे, 2 गुणिले 8च्या वर्गाची दुप्पट आहे 64. इथं मात्र 2x वर्ग आहे तसं लिहून ठेवतो. बरोबर बाळांनो. त्याच्यानंतर ही 290 64 दोन्ही बाळांनो 128 अधिक 2x वर्ग. ओके. त्याच्यानंतर बघा हे असं वजा होणार. आता काय होणार, मी इथं घेतो बघा. आता 290 वजा 128 बरोबर 2x वर्ग. ह्याची वजाबाकी करा बाळा, जरा काय उत्तर येईल सांगा. 290 वजा 128 किती येणार, जरा वजाबाकी करा. 10तून 8 गेले 2 उरले, ह्याच्या दिला 1. 10तून 9तून 3 गेले 6 उरले. किती राहिले बघा की 128 गेले. तुम्ही वजाबाकी करा बघूया त्याची. 10तून 8 गेले 2 उरले, ह्याच्या दिला 1. आता 128 162 असं आलं ना. 128 बरोबर आहे का बघा बरं. 8 आणि 2 10 7 3 9 162 बरोबर 2x वर्ग. x वर्ग बाळांनो 162 भागिले 2 होणार. बे 1 बे बे 8 16 बे 1 बे. एक्स वर्गची किंमत बाळांनो येणार 81. देअरफॉर x बरोबर 9 येणार. आता सांगा तुम्ही, हे एक्सची किंमत 9 आली, ही एक्सची किंमत 9 आली, ही पण 9 असणार. आणि म्हणून हा जो बी सी आहे याची लांबी बाळांनो 9 अधिक 9 18 येणार. असं अपोलोनियसचाही प्रश्न आपण सोडवलो आहे. तेव्हा आता परत एकदा त्या अपोलोनियसच्या प्रमेयांना जरा नीट बघितलात तरी ते आपल्याला होऊन जाईल. तो भाग तुम्हाला क्लिअरली होऊन जाईल. मी तुम्हाला कोनदुभाजकाचा गुणधर्म आणि त्याच्यावरची गणितंसुद्धा त्या पाठीमागच्या तासामध्ये, म्हणजे जरी अभ्यासक्रमातून एखादं युनिट कमी झालं असेल तरीसुद्धा म्हणजे की त्याच्यावरचा भागसुद्धा तुम्हाला माहिती असावा अशा रीतीचं प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेत. तुम्ही सर्वजण हे पहिल्यापासूनचे सर्व प्रॉब्लेम्स असे बघत राहाल आणि तुम्ही एकदा हे जर सॉल्व्ह केलं, तुम्ही हे स्वतः एकदा सॉल्व्ह केलात तर हे गणित तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला सोडवता न बघता सोडवता येणार आहे. केवळ बघून किंवा केवळ व्हॉट्सअपवरनं करून नाही चालणार. तुम्हाला प्रॅक्टिस मिळवान परफेक्ट. आपल्या अचूकतेसाठी सरावाची अत्यंत गरज आहे आणि तोच सराव तुम्ही जरूर कराल असा एक भाग आहे आणि त्यामुळे तुम्ही ते पूर्ण करायचं आहे.
बाजू ही पुन्हा कर्णाच्या 1/2 असते. याच्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला इथं सॉल्व करायचा आहे. बाजू ही कर्णाच्या 1/2 असते. समरूप त्रिकोण, ए टेस्ट, समरूपता या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. तुम्ही हे निश्चितपणे कराल. अपोलिसचं प्रमेय हे वापराल पडसे. एक पडसे मला बघायचं म्हटलं तर तुम्हाला कोन दुभाजकाचं एक गणित घेऊया तरी पण. हां, ठीक आहे. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. सगळ्या मित्रांना शेअर करताय त्याबद्दल धन्यवाद. चांगल्या रीतीने अटेंड करताय, मला रिप्लाय करताय, कमेंट करताय, त्याहीबद्दल तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पालक बंधू भगिनींचे शतशः आभार. तुमचे टीचर्स ज्यांनी तुम्हाला जोडलं त्यांचंही मी ऋणी राहीन. त्यांच्यामुळं तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहात. ओके बाळांनो. कोन दुभाजकापेक्षाही एखादा सोपा प्रश्न आणखीन मला टफ जाणारा एखादा त्यातला पेपर्समधला असेल तर तोही आपण पूर्ण करून घेऊया. त्यामुळे आपण आता तो भागही आपल्याला पूर्ण करता येईल अशा रीतीनं तो भाग. तर असं एवढ्या एक्झाम्पल्सचं तुम्ही प्रिपरेशन करणार आहात त्या रीतीने तुम्ही ते करून घ्या. कोन दुभाजकाचा पडसे एक सांगू म्हटलं तर सांगतो फक्त. कोन दुभाजकाचा गुणधर्म कसा होता आणि काय वापरायचा होता. इथे मात्र ना हे बघा एक ट्रायंगल आहे. ह्याचं कोन दुभाजक इथं आहे ऐसा. ही बाजू 28 आहे, ही बाजू 14 आहे, हे आहे 40 आणि तुम्ही हे पी क्यूची लांबी काढा. इथं पी आहे, इथं क्यू आहे, एम आहे आणि इथं मात्र हा एन आहे. तर पी क्यूची लांबी काढा असा भाग होता. इथंसुद्धा ह्या दोन बाजूंचे जे गुणोत्तर आहे आपण ह्याचं उपयोजनामध्ये शिकलो होतो. जो कोन दुभागला गेला आहे त्याच्या बाजूचा भागाकार 28 आणि 40 ह्याचा रेशो हा 14/x इतका घ्यायचा. सुरक्षित बाजूंच्या म्हणजे ही कट झालेली बाजू आहे त्याचं प्रमाण. आता हे त्रिकस गुणाकारण गणित तुम्हाला सॉल्व करायचं होतं. 28x बरोबर 14 गुणिले 40, x बरोबर 14 गुणिले 40 भागिले 28. 14 एके 14, 14 दुणे 28, 2 एके 2, 2 दुणे 4, 0 0 असं करून त्याची लांबी आपल्याला डेव्हलप करायची होती. असे हे सगळे सम्स आपण मोस्टली पहिल्यापासून जर टॉपिक्स क्रमांक सिमिलरिटी, समरूपता आणि पायथागोरस ह्याचे सर्व एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेत. ते जर नीटपणे बघितलात, तुम्ही जर अभ्यास केलात, त्याच्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम्स मी सांगतो आहे एखाद्या वेळेला ते फळावरचं ओळखलं नाही तुम्हाला तर तुमच्याकडं बुक आहे, ते सांगतेले शब्द आणि ते कसं वापरायचं आहे. सुरक्षित बाजू ह्या दोन्हींचा भागाकार, ह्या दोन्हीच्या भागाकार इतकं घ्यायचं आहे. टेक्स्टबुकही तुमच्यासमोर आहे. याचं मिश्रण करून आपल्याला शिकावं लागेल बाळांनो. ऑनलाईन ऑफलाईन मिक्सिंग आपलं टेक्स्टबुक या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागेल. असा हा भाग तुम्ही मॅथ्स सेकंडचा पेपर्स तुम्ही व्यवस्थित सोडवाल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे बाळांनो. त्याचबरोबर तुम्हाला 9वीमधलंही कुठलं युनिट हवं असेल, आपण 8वी 9वी 10वीचे सर्व लेक्चर्स पूर्ण करतो आहे. 8वी 9वी 10वीचे सर्व लेक्चर्स बघतो आहे. तुम्हाला तेही तास ऑब्झर्व करता येतील. 9वीमधला कुठला भाग कळाला नसेल, एखादा टॉपिक तुमच्यासमोर तुम्हाला अपेक्षित असेल तर तोही तुम्ही बघू शकता. परत रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल गणित मैत्री अँड क्यू कॉन्टॅक्ट. बरेच मुलं काही प्रश्न वगैरे सोडवून मला पाठवत आहेत. तुम्हीही प्रश्न सोडवून पाठवू शकता. तुमच्या टीचरांशी त्याबद्दलची शंका शेअर करू शकता. ओके बाळांनो. तर परीक्षेमध्ये हाही पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. ओके बाळांनो, ठीक आहे.